सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणावरती कारवाई. शहरातील अन्य डीपी रस्त्यांवरही महानगरपालिकेच्या वतीने हातोडा चालणार. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठा फौज फाटांसह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनधिकृत अतिक्रमण विरोधात मनपाची मोहीम सुरूच राहणार असून त्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देखील देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या वतीने अनेक दिवसांचा खंडकाळानंतर शहरातील विकास आराखड्यातील बाधित अतिक्रमणावरती कारवाईला सुरुवाती बुधवार रोजी करण्यात आली आहे. सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर आणि गजानन मंदिर ते सुदगिरणी चौक ते उस्मानपुरा भाजीवालीबाई मंडी असा 80 ते 120 फूट मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यावरती बाधित अनधिकृत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने रहदारी व वाहतूक कोंडी पार्किंगची समस्या निर्माण झाली होती. मंजूर विकास आराखड्यानुसार सदर अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली होती. चिकलठाणा, पडेगाव, मिठमिठा, जळगाव रोड, मुकुंदवाडी आदी भागात महानगरपालिकेच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारवाईला ब्रेक लागला. बुधवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा मोठा फौज फाटा घेऊन सेवन हिल रस्त्यावरती पोहोचले आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली. सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील फुटपाथावरती लगत असलेल्या अनधिकृत बांधकाम, शेड, रस्त्यावरती बसलेले मडकेवाली आदींचे अतिक्रमणे काढण्यात आले. पकडलेला आहे, कारवाई होणार आहे. आणि आजची जी आपली कारवाई ती आम्ही मुख्यत्वे सेवन हिल्स ब्रिज पासून ते भाजीवालीबाई पुतळ्यापर्यंत करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आम्ही यापूर्वी येथील सर्व लोकांना मार्किंग करून दिलेली होती, त्यांना नोटिसेस इश्यू केलेल्या होत्या आणि नम्र आवाहन पण केलं होतं की त्यांनी कुठलीही स्वतःचं नुकसान न करू देता त्या तात्काळ ते काढून घ्यावं. पण आज आपण बघितलं की रस्त्यावरती आल्यानंतर अद्यापपर्यंत कुणीही मोठ्या प्रमाणात ते काढले गेलेले नाहीये. तर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की आपण तात्काळ जे काही आपल्या असतील त्या मालमत्ता ज्या बाधित होऊ शकतील, ज्या विना परवानगी महानगरपालिकेच्या कुठल्याही परवानगीशिवाय उभा केलेल्या आहेत, त्या कुठल्याही त्यांनी स्वतःहून काढून घ्यावा. अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने त्या काढून घेण्यात येईल आणि त्याचं आर्थिक नुकसान त्यांना होऊ शकेल. कारवाईचा पुढचा टप्पा हा भाजीवालीबाई चौक पासून आनंद गाडे चौक आणि आनंद गाडे चौक पासून ते तथागत कॉलनी या कालावधीपर्यंत तो करणार आहोत. हो, निश्चितपणे. आता आम्ही जे 9 रस्ते निश्चित केलेले होते त्यातल्या 4 रस्त्यांवर कारवाई ही झालेली आहे. 5 रस्ते बाकी आहेत, तर यानंतर निरंतरपणे ती कारवाई आम्ही पोलीस विभागाच्या सहकार्याने करणार आहोत. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.